स्वामी समर्थ प्रगट दिन जवळ आला. हो, 20 मार्चला आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे. स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त आपल्याला 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे. तर हे पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावे आणि त्याचे 21 चमत्कारिक फायदे काय आहेत, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी माहिती देणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. भक्तांनो, जर तुम्हाला जीवनात खूप अडथळे आहेत, आर्थिक समस्या आहे, मानसिक ताणतणाव आहे किंवा ग्रहदोष जाणवत असतील, तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा नक्की करा. डोळे मिटा आणि एक क्षण विचार करा. जर स्वतः अक्कलकोटचे स्वामी आपल्या घरी येणार असतील तर आपण काय करू? तर आपण आधी घर स्वच्छ करू, दिवे लावू, घरामध्ये फुलांनी सजावट करू, पूजा करू. पण आपण एक गोष्ट विसरतो की स्वामींना सर्वात जास्त काय आवडतं? स्वामींना ना मोठी सजावट आवडत की ना मोठा खर्च आवडत. त्यांना आवडतं भक्ती, श्रद्धा आणि त्यांचं चरित्र ऐकणं. आणि म्हणूनच आपल्याला 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सर्वोत्तम सेवा करायची आहे. आता स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणजे काय? तर स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत. त्यांनी अक्कलकोट येथे अनेक भक्तांना चमत्कार दाखवले, अनेक भक्तांचे, लाखो भक्तांचे त्यांनी दुःख दूर केले. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील अगदी पवित्र स्थान आहे. प्रगट दिन म्हणजे या दिवसाची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस म्हणजे भक्तांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव आहे. तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या जीवनातील लीला, त्यांचे चमत्कार, उपदेश आणि अनुभवांनी भरलेला आहे. हा ग्रंथ वाचताना असं वाटतं की स्वामी आपल्या समोर बसले आहेत, आपल्याशी बोलत आहेत. आता 11 दिवस पारायण का करावं? कारण पहिलं की 11 हा दैवी अंक आहे. 11 म्हणजे एकादशी, 11 म्हणजे इंद्रिय, 11 म्हणजे साधनेची पूर्णता. 11 दिवस सतत नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन केल्याने मन शुद्ध होतं. दुसरं कारण, घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. अनेकांना असे अनुभव आहेत, जेव्हा घरामधले 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत वाचलं जातं तेव्हा घरातील वातावरण बदलतं. घरात वाद कमी होतात, राग कमी होतं, अचानक आलेली अडचण, आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात आणि अचानक अडलेली कामे असतात ते आपले काम सुरळीत होऊ लागतात. आता तिसरं कारण, स्वामी कृपा लवकर मिळते, लवकर प्राप्त होते. स्वामी समर्थांचं एक वचन आहे, ते प्रसिद्ध वचन आहे, ते तुम्हाला माहिती आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाही तर ते आश्वासन आहे. 11 दिवस भक्तीने वाचन केल्यास स्वामींची कृपा अनुभवास येते. आता 11 दिवस पारायण कसं करावं? आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं कसं करायचं? तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगते. सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ करायचं, कारण स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येत आहे. मग घर स्वच्छ करा. आता पारायणाची विधी काय आणि मांडणी. आता पारायणाची सुरुवात करण्याच्या आधी पूजा मांडणी करायची. पण ही पूजा मांडणी तुम्हाला करायची असेल तर करू शकता, नाही केली तरी पण तुम्ही चालतं. आता ज्यांना करायची आहे त्यांनी कशी करायची? तर ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. पण मग ती पूजा मांडणी केल्यावर तुम्ही 11 पारायण करणार आहात, मग ते 11 दिवस ती पूजा मांडणी हलवायची नाही, एकाच जागेवर ही पूजा मांडणी असावी, कारण त्या जागेवर आपल्याला 11 पारायण सुरू करायचे आहे. आणि जर पूजा मांडणी करायची नसेल किंवा घरात जागा तुम्हाला कमी असेल पूजा मांडणी करायला तरी चालेल, रोज फक्त पारायण वाचन करणार असाल तर तेव्हा देवापुढे दिवा लावायचा. आपली रोजची देवपूजा करायची, देवापुढे दिवा लावा, पाटावर पोथी ठेवा, स्वामींना नमस्कार करा आणि पोथीची पूजा करा आणि नमस्कार करून पोथी वाचनाला, पारायणाला सुरुवात करा. तुमची इच्छा असेल समजा तर पूजा मांडणी करू शकतात, आणि नसेल करायची तर डायरेक्टही तुम्ही पाटावर पोथी ठेवून पूजा करू शकतात आणि पारायण वाचू शकतात. आणि ज्यांना पारायणची मांडणी, पूजा मांडणी करायची आहे त्यांनी पाटावर किंवा चौरंगावर एक स्वच्छ कापड अंथरून त्यावर तांदळाची रास ठेवायची, त्यावर स्वामींची मूर्ती ठेवा किंवा स्वामींचा फोटो असेल तो ठेवा, त्या फोटो समोर दिवा लावा, समई लावा, स्वामी चरित्र सारामृताची पोथी पाटावर ठेवा, तिथे दिवा लावा, धूप दीप लावा आणि एक प्रसादाला फळ म्हणून ठेवा काही. तर ही झाली पूजा मांडणी. ज्यांना करायची असेल पूजा मांडणी ते करू शकतात, नसेल करायची तर डायरेक्टही तुम्ही पारायण सुरू केलं तरी हरकत नाही. स्वामी काही राग करत नाही आणि शिक्षा पण देत नाही. आता आपल्याला पारायण करायच्या आधी संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना आपण आधी सकाळी शुचिर्भूत होऊन देवासमोर बसायचं. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षदा, फुलं घ्यायचं, आपलं नाव बोलायचं, गोत्र माहित असेल तर गोत्र बोला, तुम्ही कोणत्या गावात राहतात ते बोला,
मनात किंवा हलक्या आवाजात म्हणायचं की स्वामी, मी तुमची एक छोटी सेवेकरी आहे. तुमच्या प्रगट दिनानिमित्त मी 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे. तर माझ्या घरावर कृपा करा आणि हे पारायण माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी, मनोकामना पूर्णेसाठी करत आहे मी हे पारायण, असं स्पष्ट बोलावं. आणि शेवटी सांगायचं की हे देवा, माझं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करावी स्वामींना. तुम्ही किती पारायण पूर्ण करणार आहात ते स्पष्ट बोलायचं. हातातील पाणी तांब्यात सोडायचं. तांदूळ आणि फूल असेल ते देवाजवळ ठेवायचं. भक्तांनो, संकल्प म्हणजे देवाला दिलेलं हे वचन आहे. संकल्प केला म्हणजे त्याप्रमाणे पूर्ण करायचा. स्वामींच्या कृपेसाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे पारायण करत आहे. तुमची जी काही मनोकामना असेल ते संकल्प घेताना देवाला सांगायचा. असा संकल्प करावा. तर संकल्प करणं म्हणजे आपल्या कोणत्या हेतूने आणि किती दिवस पारायण करणार आहोत हे मनोभावे देवाला सांगणे. आता संकल्प झाला. आता पारायण वाचनापूर्वी सुरुवात करायची तर गणपती पूजन करायचं आणि स्वामींचं स्मरण करायचं. स्वामींचं स्मरण करून, पूजा करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा. कमीत कमी एक माळ तरी जप करावा. आता पारायण वाचन दररोज ठरलेल्या वेळेमध्येच वाचन करावं. 11 दिवस पारायण करणार आहात म्हणजे 11 दिवस लागतील. मग रोज वेळ ठरवून घ्यायची. शांत चित्ताने वाचन करायचं. पारायण पूर्ण वाचून झाल्यावर नंतर स्वामींची आरती करावी आणि प्रसाद वाटावा. मग आता रोज किती वाचायचं? तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. एकाच बैठकीत 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचले तर एक पारायण पूर्ण होईल. अशा प्रकारे 11 दिवसामध्ये 11 पारायण पूर्ण होतात. पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? आता तर कोणत्या विशेष मंत्राचा जप करावा? तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काही वेगळे नियम आहेत का? वेगळे नियम पाळावेत का? तर नाही, सर्वांसाठी सारखेच नियम आहेत. 11 दिवस पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते गुप्त नियम पाळावेत? तर आपण पाहिलं की 11 दिवस स्वामी चरित्र सारामृत पारायण का वाचावं हे आपण आधी ऐकलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण करणं जितकं महत्वाचं आहे तितकेच महत्वाचं आहे की ते योग्य पद्धतीने करणं. कारण भक्तीमध्ये शक्ती आहे पण नियमांमध्ये कृपा आहे. तर 11 दिवस नियमांमध्ये असं आहे की 11 दिवस पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य, म्हणजे कोणाच्याही घरचं बाहेरचं अन्न खाऊ नये. आपल्या घरचं सात्विक भोजनच घ्यावं या 11 दिवसामध्ये. आणि आपल्या घरी बनवलेलं साधं जेवणच करायचं. हॉटेलचं, बाहेरचं, कोणाच्या घरचं, परस्त्रीचं बनवलेलं बाहेरच्या कोणाच्याही घरचं अन्न घेऊ नये. तर स्वामींची सेवा म्हणजे फक्त वाचन नाहीये. तर स्वामी समर्थ यांची सेवा म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नाही, तर ती एक साधन आहे, एक शिस्त आहे, एक नातं आहे. भक्त आणि गुरु यांच्यातील हे नातं आहे. स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं तर स्वामींचं आणि आपलं एक घट्ट नातं तयार होतं. आता या 11 दिवसामध्ये आपल्याकडनं काही चुका होतात. त्या 5-7 चुका आहेत. तर पहिली चूक म्हणजे काय? औपचारिक वाचन. काही लोक फक्त पारायण पूर्ण करायचं आहे म्हणून वाचतात, पण मन दुसरीकडे असतं, मोबाईल हातात असतो, घाईघाईमध्ये अध्याय संपवायचे. हे पारायण नाहीये. स्वामींचं चरित्र म्हणजे काही कथा नाहीये, तर ते अनुभव घ्यायचा आहे. तर दुसरी चूक, मध्येच नियम मोडणे. पहिले 3 दिवस उत्साहामध्ये पारायण करतात आणि नंतर मग आळस येतो. मग आज राहू दे, उद्या बघू, उद्या वाचू. पण नाही, 11 दिवस म्हणजे 11 दिवस. तुम्ही 11 दिवसात 11 पारायण करण्याचा संकल्प घेतला असेल तर पूर्ण करा. शिस्त मोडली तर साधना कमकुवत होते. आता तिसरी चूक, तर शंका ठेवणे. खरंच काही फायदा होईल का? पारायण केल्यावर इच्छा माझी पूर्ण होईल का? पण जिथे शंका असते तिथे कृपा अर्धी होते. चौथी चूक, राग, वाद आणि अपशब्द. पारायण चालू असताना घरात भांडण करणे ही मोठी चूक आहे. घरातील वातावरण शांत ठेवा, मन प्रसन्न ठेवा, वातावरण पण प्रसन्न असू द्या घरातलं. 5वी चूक, अपवित्रता. स्वच्छ कपडे न घालता पारायण वाचनाला बसणे. पारायण तुम्ही जिथे वाचत असाल ती जागा स्वच्छ नसणे. शक्यतो शुद्धतेने पारायण करा. 6वी चूक, दुसऱ्यांना कमी लेखणे. मी पारायण करते, तू नाही करत, ही अहंकाराची भावना आहे. तर स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. आता 7वी चूक, ही फळाची घाई. मी 11 दिवस पारायण केले, माझे 11 पारायण पूर्ण केले, पण काहीच बदल झाला नाही. पारायण करून पण काहीच मला परिणाम चांगले दिसत नाही. पण भक्तांनो, स्वामींची वेळ वेगळी असते. आपण श्रद्धा ठेवायची आणि निकाल त्यांच्यावर सोडायचा. श्रद्धा ठेवायची आपण.
आता काही विशेष गुप्त नियम आहेत. तर नियम पहिला आहे की रोज एक छोटी सेवा करायची. पारायण चालू असताना त्या काळामध्ये एखाद्या गरजूला अन्न द्या, भुकेल्याला अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका आणि गाईला चारा द्या. ही सेवा स्वामींना खूप प्रिय आहे. दुसरा नियम, 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. रोज कमीत कमी 108 वेळा जप नक्की करा. मन एकाग्र होतं. नियम तिसरा, शक्य असल्यास गुरुवारी विशेष पूजा. गुरुवार हा स्वामींचा दिवस मानला जातो. त्या दिवशी स्वामींना पिवळे फूल अर्पण करा. शक्य असल्यास बेसनाचे लाडू नैवेद्यामध्ये ठेवा. त्या दिवशी आरती करा. चौथा नियम, स्वामींचं वचन लक्षात ठेवा. स्वामींचं वचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनामध्ये कोरून ठेवा. आता महिलांनी काय करावे, तर स्त्रियांना काही विशेष नियम आहेत का, तर नाही. पण कसं आहे ना की फक्त महिलांना मासिक धर्म असेल तेव्हा सेवा थांबवावी. 4-5 दिवस पारायण वाचन करू नये आणि नंतर मग 5व्या दिवशी केस धुवून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि पारायण पूर्ण करायचं. भक्तीमध्ये स्त्री पुरुष असा काही भेद नाहीये, फक्त शुद्ध मन आणि श्रद्धा असावी. आता पारायण कोणीही करू शकतं. ज्यांना वाचता येतं त्यांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की करा. आता 11 दिवसात काय आध्यात्मिक बदल होतात, तर 11 दिवसांमध्ये 3 स्तरावर बदल होतो. तर पहिला म्हणजे मानसिक, मन शांत होतं. दुसरा भावनिक, भीती कमी होते. आणि तिसरा बदल आध्यात्मिक, की स्वामींची उपस्थिती जाणवते. हो, हे अगदी खरं आहे. एक महिलेचा खरा अनुभव सांगते. एका महिलेला 5 वर्षापासून मुलबाळ होत नव्हतं. तिने 11 दिवस 11 पारायण केले. ती म्हणाली, 11व्या दिवशी मला स्वामींनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि 3 महिन्यांनी ती गर्भवती झाली. हे योगायोग आहे की कृपा. आता पुढे जर एखादा दिवस पारायण करत असता तुम्ही आणि एखादा दिवस तुम्ही पारायण करू शकले नाही, तो दिवस चुकला. तुम्ही पारायण नाही करू शकले तर घाबरू नका. दुसऱ्या दिवशी 2 पारायण पूर्ण करा. एक पारायण करायला 1 तास लागतो. मग सकाळी 1 संध्याकाळी 1 असं त्या दिवशी 2 पारायण पूर्ण करा आणि देवाची मनापासून माफी मागा. स्वामी करुणामूर्ती आहेत. पारायण संपल्यावर काय करायचं, पारायण वाचन झाल्यावर आरती करायची. रोज देवाला नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद वाटायचा. असं आपल्याला 11 दिवस म्हणजे आपण 11वं पारायण आपलं स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी पूर्ण होईल असं 11 दिवस करायचं. आता 11व्या दिवशी म्हणजे 20 तारखेला प्रगट दिन आहे, तर काय विशेष करायचं. भक्तांना अक्कलकोट येथे हजारो भक्त दर्शनाला जातात दरवर्षी. पण आपण घरीच छोटासा उत्सव करायचा. स्वामींच्या मूर्तीवर त्या दिवशी पंचामृताने अभिषेक करा. त्या दिवशी स्वामींना पिवळं फूल अर्पण करा. स्वामींना नवीन वस्त्र परिधान करा. स्वामींना त्या दिवशी नैवेद्य दाखवा. पुरणाची पोळी स्वामींना खूप आवडते. नैवेद्य दाखवा पुरणाच्या पोळीचा. बेसनाचे लाडू पण स्वामींना खूप आवडतात. असा त्यांना स्वामींना प्रिय आहेत असा त्यांना नैवेद्य अर्पण करा. फुलांची सजावट करा. छान दारामध्ये छान रांगोळी काढा. स्वामींचं दिवसभर नामस्मरण करा. आरती करा सकाळ संध्याकाळ. आणि आपल्या घराच्या जवळपास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाणार असाल तुम्ही तर पेढे घेऊन जा किंवा खडीसाखर घेऊन जा. सर्वात महत्वाचं काय, तर पारायण म्हणजे व्यवहार बदलणे. जर 11 दिवसात तुम्ही राग कमी केला, एखाद्याला मदत केली, वाईट सवय सोडली, तर समजा की तुमचं पारायण यशस्वी झालं आहे. आता आपण पाहणार आहोत की 11 दिवस पारायण केल्याने 21 चमत्कारिक फायदे आणि प्रकट दिनी स्वामींची कृपा कशी ओळखायची. तर आपण नियम आणि चुका पाहिल्या. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे ना की खरंच मी 11 पारायण केल्यावर काय बदल होतो माझ्यात. तर आज मी तुम्हाला 21 फायदे सांगते जे हजारो भक्तांनी अनुभवले पण आहेत. सर्वप्रथम एक सत्य सांगते, स्वामी समर्थ यांची कृपा ही केवळ चमत्कारापुरती मर्यादित नाहीये, तर ती जीवन बदलते. स्वामींची कृपा. आता 11 दिवस पारायणाचे 21 फायदे काय, तर पहिली म्हणजे मनातील भीती कमी होते. भिवू नकोस हे वचन खरं वाटू लागतं. दुसरं, घरातील वाद कमी होतात. घरामध्ये शांत ऊर्जा निर्माण होते. तिसरं, अडकलेली कामे सुरू होतात. जिथे महिन्यांपासून अडकली होती कामं तिथे मार्ग दिसू लागतो. चौथं, नोकरीमध्ये स्थिरता येते. अचानक चांगली बातमी मिळते. 5वं, आर्थिक अडचणी हलक्या होतात. अनपेक्षित मदत मिळते. स्वप्नामध्ये स्वामींचं दर्शन होतं. अनेकांना स्वामी स्वप्नात दर्शन देतात. 7वं, आरोग्यामध्ये सुधारणा होते. मन शांत झाल्यावर शरीरही बरं वाटतं. आत्मविश्वास वाढतो. भीती कमी होते. घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. मानसिक ताण कमी होतो. व्यसन सोडण्याची ताकद मिळते. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते. लग्नातील अडथळे कमी होतात.
कोर्ट केसमध्ये दिलासा मिळतो, शत्रू शांत होतात, गुरुकृपा वाढते, आध्यात्मिक प्रगती होते, आत्मिक समाधान मिळतं, संकटामध्ये धैर्य मिळतं आणि सर्वात मोठा फायदा, स्वामी तुमच्या जीवनात प्रवेश करतात. आता ग्रहदोष आणि पारायण, लोक विचारतात की यामुळे ग्रह शांती होते का? जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णय योग्य होतात, कर्म सुधारतं आणि तेव्हा ग्रहही शांत होतात. भक्ती ही सर्वात मोठी ग्रहशांती आहे. तर प्रगट दिनी स्वामी कृपा कशी ओळखावी? तर प्रगट दिनाच्या दिवशी काही संकेत दिसू शकतात. अचानक आनंदाची भावना येते, घरामध्ये शांतता जाणवते, अनपेक्षित शुभ बातमी येते, मनात प्रचंड आत्मविश्वास वाढतो. आता एक भावनिक कथा सांगते. एका तरुणाचा व्यवसाय बंद पडला होता. तो खूप खचला होता. त्याने 11 दिवस 11 पारायण केले. 11व्या दिवशी त्याला जुना मित्र भेटला आणि नवीन कामाची संधी मिळाली. आज तो म्हणतो की मी नाही, स्वामींनी केलं. भक्तांनो, सर्वात मोठा संदेश, पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचन नाहीये. तर पारायण म्हणजे स्वतःला बदलणं, आपल्यातला राग सोडणे आणि देवावरची श्रद्धा वाढवणं. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनात बदल हवा आहे, तर या स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी 11 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आजच संकल्प करा आणि मनामध्ये म्हणा की स्वामी मी तयार आहे. जर तुम्ही खरंच ही सेवा सुरू करणार असाल तर कमेंट करा की मी 11 दिवस पारायण सुरू करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.